आणि या क्षणाची एक मोठी बातमी अमरावतीतल्या गोपालनगरमध्ये मोठा राडा झालाय। 4 ईव्हीएम बाईकवरून नेल्याचा आरोप झाला आणि या राड्याला सुरुवात झाली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतून हाती येते। अमरावतीतल्या संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकं काय झालं इकडे? बघितलं तर आज सकाळी शांततेमध्ये सर्व मतदान पार पाडलं। मात्र अमरावती शहरातील गाडगेनगर बंडेरा मतदारसंघात येणाऱ्या गोपालनगर भागात एक राजीव गांधी विद्यालय आहे आणि या राजीव गांधी विद्यालयात निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन ज्या होत्या त्या ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आणि काही शिवसैनिकांनी केला। जे शिवसेना ठाकरे गटाचे जे बंडखोर कार्यकर्ते प्रीती बंड ज्या उमेदवार होत्या त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना ते कोणीतरी माहिती दिलेली आहे, त्यांच्याकडे त्या प्रकारे व्हिडिओ काढलेला आहे। खरं तर या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ईव्हीएम मशीन शासकीय वाहनातच त्या घटना ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन जमा करण्यापर्यंत जायला पाहिजे, मात्र दुचाकीने नेल्यामुळे या ठिकाणी मोठा राडा झालेला आहे। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत त्यांची पोलिसांसोबत पण हुज्जत झाली मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी बंडेरा मतदारसंघात रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाचे आहेत आणि शिवसेना बंडखोर गटाच्या ज्या नेत्या आहेत त्या प्रीती बंड या आमने दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते। संजय, पण या सगळ्याबद्दल पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलंय महत्त्वाचं आहे। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळवलंय। संजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। विधानसभा निवडणुकांचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 288 मतदारसंघातलं मतदान आज पूर्ण झालं। या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतनं राज्यातील ज्येष्ठ आणि स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून पत्रकारांचा एक पोल तयार केलाय। यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 120 ते 135 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर महाविकास आघाडीला 110 ते 125 जागा मिळतील अशी शक्यता आहे। अपक्ष आणि इतर बंडखोर आणि अन्य पक्षांना मिळून 15 ते 20 जागा मिळू शकतात। 288 मतदारसंघांपैकी 8 ते 43 जागांवरच्या लढतीचा निकाल अद्यापही अनिश्चित मानला जातोय। पत्रकारांच्या पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 23 ते 28 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 9 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे। अपक्ष आणि इतर पक्षांना 2 जागा मिळू शकतात, तर उत्तर महाराष्ट्रातल्या 3 जागांच्या बद्दल अजून काहीच नेमकेपणानं सांगता येत नाही अशी स्थिती आहे। तिकडे पत्रकारांच्या पोलनुसार विदर्भात महायुतीला 21 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महाविकास आघाडीला 22 ते 28 जागा मिळतील अशी शक्यता आहे, तर इतर पक्षांना 2 तर 5 जागांवर अत्यंत काटेकी टक्कर आहे। जबरदस्त चुरशीची लढत आहे, त्यामुळे या जागांचा निकाल काय लागेल हे सांगणं अवघड आहे। पत्रकारांच्या पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज आहे। अपक्ष आणि इतर पक्ष यांना पश्चिम महाराष्ट्रात 3 जागा मिळू शकतात, तर पश्चिम महाराष्ट्रात 4 जागांवर काटेकी टक्कर आहे। पत्रकारांच्या पोलनुसार मराठवाड्यात महायुतीला 16 ते 20 जागा तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळू शकतात। हा अर्थात प्राथमिक अंदाज आहे। इतर पक्षांना 4 जागा मिळतील, तर 2 जागांवर काटेकी टक्कर आहे, त्यामुळे याबद्दल अनिश्चितता आहे। तिकडे कोकणात महायुती मुसंडी मारताना दिसते। महायुतीला 7 ते 11 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते, तर महाविकास आघाडीला 5 ते 8 जागांवर समाधान मानावं लागेल। 1 जागा ही अपक्ष किंवा अन्य पक्षांना मिळू शकते, यात रायगडच्या एखाद्या जागेचा समावेश असू शकतो शेकापच्या, तर एका जागेबद्दल काटेकी टक्कर असल्यामुळे अनिश्चितता आहे। मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्याकडून सर्वेक्षण आणि निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले। मेट्रिकच्या पोलनुसार महायुतीचं सरकार बनण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यात महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतात। 8 जागा अपक्ष आणि इतर पक्षांना किंवा बंडखोरांना मिळण्याची शक्यता आहे। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। महायुती
मॅजिक फिगर निश्चित गाठेल असा अंदाज आहे. चाणक्यच्या आकडेवारीनुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, आघाडीला 130 ते 138, तर अपक्षांना 6 ते 8 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. लोकशाही रुद्रच्या पोलनुसार महाराष्ट्रात अतिशय अटीतटीचा सामना आहे. या एक्झिट पोलनुसार युतीला 128 ते 142, तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळू शकतात. म्हणजे दोन्ही आघाड्या आणि युती हे बहुमताच्या अगदी जवळ जाईल. विशेष म्हणजे अपक्ष आणि अन्य पक्षांना, बंडखोरांना मिळून 18 ते 23 जागा मिळतील. त्यामुळे हे अपक्ष आणि बंडखोर यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या असतील असं या पोलमधून समोर आलंय. पोल डायरी या संस्थेनं जे सर्वेक्षण केलंय त्यानुसार राज्यात महायुती मुसंडी मारते, महायुती मॅजिक फिगर गाठेल, एक हाती सत्ता मिळवेल. पोल डायरीचा दावा आहे की महायुतीला 122 ते 186 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळू शकतात. अपक्षांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यात काही छोट्या पक्षांचाही समावेश आहे. पीपल्स पोलनं जे सर्वेक्षण केलं त्यानुसार राज्यात महायुती मुसंडी मारेल, महायुती बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवेल असं पीपल्स पोलच्या सर्वेक्षणातून पुढे आलंय. महायुतीला 175 ते 195, तर महाविकास आघाडीला 85 ते 122 जागा मिळतील. अपक्ष आणि अन्यांना 7 ते 12 जागांवर समाधान मानावं लागेल. JVC या संस्थेनं जे सर्वेक्षण केलंय त्यानुसार महायुतीला 158 ते 159 जागा, महाविकास आघाडीला 115 ते 116 जागा मिळतील असा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर बंडखोर यांना मिळून 12 ते 13 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण राज्यात महायुती बहुमतात येईल आणि एक हाती महायुतीचं सरकार बनेल असंही समोर आलंय. भास्करच्या सर्वेक्षणानुसार राज्यात अटीतटीची लढत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 125 ते 140, आघाडीला 135 ते 150 जागांचा अंदाज आहे, तर अपक्ष आणि इतरांना मिळून 25 पर्यंत जागा मिळू शकतात. जो तुम्हारे जो सर्वे का